नमस्कार माय टू फॅमिली। तर पुण्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुण्यात 13,000हून अधिक परवडणारी घरे मिळणार। तर म्हाडाने खेड आणि मुळशीमध्ये मोठा प्रकल्प सुरू केला आहे। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। पुणे जिल्ह्यातील परवडणाऱ्या घरांच्या लँडस्केपला आकार देण्यासाठी एक मोठा विकास सज्ज आहे। कारण म्हाडा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निवासी प्रकल्प सुरू करत आहे। जिल्हा प्रशासनाकडून जमीन अधिकृतपणे हस्तांतरित झाल्यानंतर खेड आणि मुळशी तालुक्यांमध्ये 13,300हून अधिक परवडणाऱ्या घरांचे बांधकाम सुरू होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारने यासाठी सुमारे 57 एकर सरकारी चराई जमीन वाटप केली आहे। पुण्यातील अर्ध शहरी भागात आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी घरे उपलब्ध करून देण्याचा म्हाडाच्या प्रयत्नांमध्ये हे एक महत्त्वाचे पाऊल आहे। एकूण प्रकल्पाचा खर्च सुमारे 2,194 कोटी असण्याची अपेक्षा आहे, ज्याचे बांधकाम कालावधी 4 वर्षाचा आहे। नियोजित एकूण घरांपैकी खेड तालुक्यातील रोहकल गावात सुमारे 8,000 घरे विकसित केली जातील, तर मुळशी तालुक्यातील नेरे गावात 5,000हून अधिक घरे बांधली जातील। म्हाडाने 4 प्रस्तावित ठिकाणांचा आढावा घेतल्यानंतर या 2 ठिकाणांची निवड करण्यात आली: रोहकल, नेरे, हिंजवडी आणि शिंदवणे। रोहकलमधून म्हाडाला सर्वे क्रमांक 220 मधून 15 हेक्टर 76 गुंठे जमीन मिळाली आहे। जिल्हा परिषदेने 15 हेक्टर 46 गुंठे जमीन म्हाडाला हस्तांतरित करण्यास परवानगी देऊन ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे NOC जारी केले। नेरेमध्ये सर्वे क्रमांक 117 मधून 4 हेक्टर 24 गुंठे आणि सर्वे क्रमांक 118 मधून 3 हेक्टर 4 गुंठे जमीन समाविष्ट आहे, तर 60 गुंठे जमीन सार्वजनिक कामांसाठी राखून ठेवण्यात आली आहे। तथापि जमीन हस्तांतरण प्रक्रिया ही वादविवादाशिवाय राहिली नाही। नेरे येथील ग्रामपंचायतीने या हालचालीला औपचारिक विरोध केला आहे आणि वाटपाविरुद्ध ठराव मंजूर केला आहे। आक्षेप असूनही जमीन एका अटीवर हस्तांतरित करण्यात आली आहे, ती ताब्यात घेतल्यापासून 3 वर्षाच्या आत गृहनिर्माण विकासासाठी वापरली पाहिजे। रोहकलमध्ये ही स्थानिकांची तीव्र भावना आहे, जिथे आदिवासी समुदाय अनेक वर्षांपासून राहत आहेत। स्थानिक नेत्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या सहभागाने जमिनीचा काही भाग या आदिवासी कुटुंबासाठी विशेषतः राखीव ठेवला जाईल। उर्वरित क्षेत्र प्रस्तावित गृहनिर्माण युनिट्सच्या बांधकामासाठी वापरला जाईल। मुळशी तालुक्यातील नेरे जागेसाठी सुद्धा स्वतंत्र गृहनिर्माण योजना देखील तयार केली जात आहे। तर लवकरच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुण्यामध्ये 13,000हून अधिक परवडणारे घरे जी आहेत ती तयार होतील। तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।